रोहित आणि सायलीची गोष्ट साधी होती, पण तिच्यातलं प्रेम खूप खोल होतं. रोहित एक शांत, थोडा अंतर्मुख मुलगा होता. तर सायली खूप बोलकी, हसरी आणि सगळ्यांना आपलंसं करणारी होती. दोघांची पहिली भेट कॉलेजच्या पहिल्या दिवशी झाली. गर्दीत रोहित एकटाच कोपऱ्यात उभा होता आणि सायली तिच्या मैत्रिणीसोबत हसत खेळत येत होती. अचानक तिच्या हातून पुस्तक खाली पडलं आणि ते उचलायला रोहित पुढे आला. त्या क्षणी दोघांचे डोळे भिडले आणि काहीतरी वेगळं जाणवलं. सायलीने हसून थँक्यू म्हटलं आणि रोहित फक्त हलकसं हसला. त्या दिवसानंतर सायलीचं लक्ष नेहमी रोहितकडे जायचं. तो कुणाशी फारसं बोलत नसे, पण त्याच्या डोळ्यात खूप काही सांगण्यासारखं होतं. हळूहळू सायली त्याच्याशी बोलायला लागली. सुरुवातीला रोहित फार कमी उत्तर द्यायचा, पण सायलीच्या निरागस स्वभावामुळे तोही हळूहळू खुलायला लागला. काही दिवसातच दोघे चांगले मित्र झाले. रोज एकत्र बसणं, कॅन्टीनमध्ये चहा पिणं, लायब्ररीत अभ्यास करणं, सगळं काही एकमेकांशिवाय अपूर्ण वाटू लागलं. सायलीला कधी कधी वाटायचं की तिला रोहित आवडतोय, पण ती घाबरायची, कारण तिला त्याचं मैत्री गमवायची नव्हती. दुसरीकडे रोहितही तिला खूप आवडत होता, पण त्याच्या मनात एक भीती होती की माझ्यासारखा साध्या मुलाला कधी पसंत करेल का. वेळ जात होती आणि दोघांचं नातं अजून घट्ट होत होतं. एक दिवस सायली खूप उदास होती. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवायचा विचार सुरू केला होता. ती रडतच रोहितकडे आली. रोहितला तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून खूप वाईट वाटलं. त्याला त्या क्षणी जाणवलं की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही, पण तो काही बोलू शकला नाही. सायली म्हणाली, रोहित, जर मी तुझ्यापासून दूर गेले तर. रोहितच्या मनात खूप काही चाललं होतं, पण त्याने फक्त एवढंच म्हटलं, तू नेहमी खुश राहिली पाहिजेस. त्या उत्तराने सायलीचं मन तुटलं. तिला वाटलं की रोहितला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. काही दिवसांनी सायली कॉलेजला येणं बंद केलं. रोहित रोज तिची वाट पाहायचा. तिच्या मैत्रिणीकडून त्याला कळलं की तिचं लग्न ठरलंय. त्या रात्री रोहित झोपलाच नाही. त्याला कळलं होतं की तो तिला गमावतोय. दुसऱ्या दिवशी तो थेट सायलीच्या घरी गेला. सायली त्याला पाहून थबकली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. रोहितने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात बघून स्पष्टपणे सांगितलं, सायली, मला तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही. मी तुला खूप प्रेम करतो. त्या शब्दांनी सायलीचं सगळं दुःख एका क्षणात विरलं. तीही रडत म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. सायलीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी तिच्यावर खूप दबाव आणला. काही दिवस दोघांनी खूप संघर्ष केला. फोनवर बोलणं, लपून भेटणं, एकमेकांना धीर देणं, पण शेवटी परिस्थिती समोर ते दोघे हरले. सायलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी सायलीने रोहितला शेवटचं भेटायला बोलवलं. दोघेही शांत बसले होते. शब्द नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. सायली म्हणाली, जर पुढच्या जन्मात काही असं झालं तर मी तुलाच निवडेल. रोहितने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, मी या जन्मातही तुलाच निवडले, फक्त नशिबाने साथ दिली नाही. दुसऱ्या दिवशी सायलीचं लग्न झालं. रोहित दूर उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर हलकसं हसू होतं, कारण त्याला माहित होतं की त्याने खरं प्रेम केलं होतं. वर्ष लोटली. दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले, पण काही प्रेमकथा अशा असतात ज्या कधी पूर्ण होत नाहीत, तरीही त्या कायम जिवंत राहतात. रोहित आणि सायलीचं प्रेमही तसंच होतं, अपूर्ण पण खरं. आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रोहितला तिची आठवण येते आणि सायलीला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणवतं की कुणीतरी अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करतंय. कारण खरं प्रेम कधी संपत नाही, ते फक्त शांतपणे मनात जिवंत राहतं. वर्ष पुढे सरकत होती, पण रोहितच्या मनात सायलीचं स्थान तसंच होतं. त्याने आयुष्य जगायला शिकायचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी विसरणं इतकं सोपं नव्हतं. तो कामात स्वतःला झोकून देत होता, मित्रासोबत हसत होता, पण रात्री मात्र सगळं शांत झालं की सायलीच्या आठवणी त्याला वेढून काढायच्या. तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिचं रोहित म्हणणं, सगळं काही जिवंत वाटायचं. दुसरीकडे सायली ही तिच्या संसारात होती. ती एक चांगली पत्नी होती, जबाबदाऱ्या सांभाळत होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात रोहित कायम होता. ती कधीच कोणाला सांगू शकली नाही की तिचं पहिलं प्रेम अजूनही तिच्या आत जिवंत आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात एक अपूर्णता होती. एक दिवस अचानक, अनेक वर्षानंतर दोघेही पुन्हा भेट झाली, एका जुन्या मित्राच्या लग्नात. गर्दीत दोघे समोरासमोर आले. काही क्षणासाठी वेळ थांबल्यासारखं वाटला. डोळ्यात अनेक प्रश्न, अनेक भावना, पण ओठांवर फक्त हलकसं हसू. कशी आहेस? रोहितने विचारलं. ठीक आहे, सायलीने उत्तर दिलं, पण त्या ठीक मध्ये
खूप काही दडलं होतं. दोघे थोडा वेळ बाजूला जाऊन बसले. सुरुवातीला साध्या गोष्टींवर बोलणं झालं. काम, घर, आयुष्य, पण न बोललेले शब्द त्यांच्यामध्ये हवेतच फिरत होते. शेवटी सायलीचे म्हणाली, तू खुश आहेस ना? रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, शिकतोय खुश राहायला. त्या उत्तराने सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिला कळलं की तो अजूनही तिला विसरला नाही. ती म्हणाली, माफ कर मला. रोहित हसला आणि म्हणाला, माफी कसली? प्रेम केलं होतं आपण, चूक नव्हती ती. त्या क्षणी दोघांच्या मनातलं ओझं थोडं हलकं झालं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि न बोलताही खूप काही बोललं गेलं. काही वेळाने सायलीला जावं लागलं. ती निघताना म्हणाली, कधी कधी वाटतं जर त्या दिवशी तू थोडं आधी बोलला असतास तर. रोहित हसून म्हणाला, कधी कधी नशीब आपल्यापेक्षा जलद चालतं. सायली निघून गेली पुन्हा एकदा, पण यावेळी वेगळं होतं. यावेळी दोघांनी एकमेकांना हरवलं नव्हतं, तर स्वीकारलं होतं. त्या भेटीनंतर रोहितच्या आयुष्यात एक शांतता आली. त्याने शेवटी मनाला समजावलं की काही प्रेम पूर्ण होण्यासाठी नसतात, ती आपल्याला काही शिकवण्यासाठी असतात. त्याने स्वतःसाठी जगायला सुरुवात केली, नवीन स्वप्न पाहायला सुरुवात केली. पण सायलीची आठवण त्याच्यासाठी आता वेदना नव्हती, तर एक गोड स्मित होती. सायली ही तिच्या आयुष्यात पुढे गेली, पण त्या भेटीनंतर तिच्या मनातल्या अपराधभाव कमी झाला. तिला कळलं की रोहित तिला दोष देत नाही आणि कदाचित तेच खरं प्रेम असतं, ज्यात अपेक्षा नसतात, फक्त भावना असतात. वर्षानंतर एकदा पावसाळ्याच्या संध्याकाळी रोहित एकटा बसला होता. पाऊस पडत होता आणि त्याच्या ओठांवर हलकसं हसू होतं. त्याने डोळे बंद केले आणि मनातल्या मनात म्हणाला, सायली, जिथे कुठे असशील खुश राहा. आणि कदाचित त्या क्षणी कुठेतरी दूर सायलीलाही तीच भावना जाणवली. कारण काही नाती शब्दाशिवायही जिवंत राहतात, काही प्रेम काळाच्या पलीकडे जातात. आणि रोहित सायलीची गोष्ट ही तशीच होती. अपूर्ण पण सुंदर, वेदनादायक पण खरी, आणि कधीही न संपणारी. काळ पुढे जात होता, पण काही संध्याकाळी अशा असायच्या की जणू भूतकाळ परत समोर उभा राहायचा. रोहित आता खूप बदलला होता. त्याने स्वतःला मजबूत बनवलं होतं. आयुष्यात स्थिरता आली होती. पण मनाच्या आतल्या एका शांत कोपऱ्यात सायली अजूनही होती. एक आठवण म्हणून नाही, तर एक भावना म्हणून, जी कधी संपत नाही. एक दिवस त्याला अचानक एक जुना डायरी सापडला, कॉलेजच्या दिवसाचा. त्यात सायलीबद्दल लिहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आज ती खूप हसली, आज ती उदास होती, आज मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. त्या प्रत्येक ओळीत त्याचं अपूर्ण प्रेम जिवंत होतं. तो डायरी वाचताना हसतही होता आणि डोळ्यातून पाणीही येत होतं. त्याला जाणवलं की प्रेम कधीच वाया जात नाही. ते आपल्याला घडवतं, आपल्याला अधिक खोल बनवतं. दुसरीकडे सायलीच्या आयुष्यातही काही बदल झाले होते. जबाबदाऱ्या वाढल्या, वेळ कमी झाला. पण काही रात्री अशा असायच्या की ती खिडकीजवळ उभी राहून पावसाकडे बघायची आणि मनातल्या मनात रोहितची आठवण काढायची. ती कधीच त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नव्हती, कारण तिला माहिती होतं की काही अंतर जपलेली चांगली असतात. पण त्या अंतरातही एक नातं जिवंत होतं. एक दिवस अनेक वर्षानंतर सायलीने सोशल मीडियावर रोहितचं एक पोस्ट पाहिलं. त्यात तो हसत होता. त्याच्या कामाबद्दल काहीतरी लिहिलं होतं. सायलीने ते पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक समाधान आलं. तो ठीक आहे, असं तिच्या मनात आलं. तिने लाईक करायचं ठरवलं, पण शेवटी थांबली, कारण काही भावना व्यक्त न करता ठेवण्यातच त्याची खरी किंमत असते. रोहितलाही कधी कधी असं वाटायचं की ती कुठेतरी त्याला पाहत असेल, कदाचित त्याच्या प्रत्येक यशात दुरून आनंदी होत असेल, आणि त्याला ते पुरेसं वाटायचं. कारण प्रेम म्हणजे नेहमीच एकत्र राहणं नसतं. कधी कधी प्रेम म्हणजे दूर राहूनही एकमेकांसाठी शुभेच्छा ठेवणं असतं. एक संध्याकाळी सूर्य मावळत होता. आकाश नारंगी रंगात रंगलेलं होतं. रोहितने स्वतःशीच हसत म्हटलं, आपण एकमेकांसाठी बनलो होतो, कदाचित, पण एकत्र राहण्यासाठी नाही. आणि त्या विचारात एक वेदना होती, पण त्याहून जास्त एक शांत स्वीकार होता. सायलीही कदाचित कुठेतरी त्याच वेळी आकाशाकडे बघत होती आणि तिच्या मनातही तोच विचार आला असेल. कारण काही कथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त अनुभवण्यासाठी असतात. आणि रोहित सायलीची कथा तशीच होती. त्यांनी एकमेकांना गमावलं नाही, तर एकमेकांना आपल्या आत जपून ठेवलं आयुष्यभरासाठी. आणि कदाचित तेच त्यांचं प्रेमात खरं यश होतं. कारण शेवटी जे प्रेम आपल्याला काहीही अपेक्षा न ठेवता
दुसऱ्यांच्या आनंदासाठी